नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण रेल्वे ग्रुप डी भरती विद्यार्थी मित्रांनो एक महत्त्वपूर्ण पेपर घेतलेला आहे. बघा, अशाच प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जात आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा, या ठिकाणी काय विचारला आहे, भारतामधली पहिली रेल्वे कोणत्या वर्षी धावली होती? बघा, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. बघा, भारतामधली पहिली रेल्वे विद्यार्थी मित्रांनो सन 1853 या वर्षी भारतामधली पहिली रेल्वे पहिल्यांदा धावली होती. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक दुसरा बघा, या ठिकाणी काय विचारला आहे, दादर ते सावंतवाडी यांच्या दरम्यान कोणती रेल्वे गाडी धावते? दादर ते सावंतवाडी विचारले, कोणती रेल्वे गाडी धावते? तर याचे योग्य उत्तर काय असेल? राज्य राणी एक्सप्रेस. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक तिसरा बघा, या ठिकाणी काय विचारला आहे, कोकण रेल्वे मार्गावरचा सर्वाधिक लांबीचा बोगदा कोणता आहे? बघा, मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता. महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. कोकण रेल्वे मार्गात सर्वाधिक लांबीचा बोगदा कोणता असेल? करबुडे बोगदा. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, या ठिकाणी काय विचारलं, सिक्कीमची राजधानी कोणती आहे? बघा, सोपा प्रश्न आहे. सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. सिक्कीमची राजधानी कोणती आहे? बघा, गंगटोक बघा हे शहर काय आहे? सिक्कीमची राजधानी. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, काय विचारला आहे, कल्पकम हा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. कल्पकम हा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे? तर याचे योग्य उत्तर काय असेल? कल्पकम बघा हा अणुविद्युत प्रकल्प तामिळनाडू या राज्यामध्ये. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, बघा, आपल्याकडे सरळ सेवा बघा भरतीसाठी एक महत्त्वपूर्ण पुस्तक आलेलं आहे. बघा, तलाठी भरती असेल, आरोग्य भरती असेल, झडपी भरती असेल, बघा, रेल्वे भरती, नगर परिषद भरती, महानगरपालिका भरती, स्वच्छता निरीक्षक, लिपिक भरती, जलसंपदा भरती. बघा विद्यार्थी, तुमची या ठिकाणी सरळ सेवेची कोणतीही बघा परीक्षा असू द्या, बघा आपल्याकडे या ठिकाणी महत्त्वपूर्ण पुस्तक आलेलं आहे. बघा, पुस्तकाचं नाव पहा, या ठिकाणी TCS IBPS सामान्य ज्ञान वन लायनर स्वरूपामध्ये हे पुस्तक असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा, TCS व IBPS ने घेतलेले 2023 ते 25 बघा या ठिकाणी सर्व या ठिकाणी बघा TCS व IBPS ने घेतले सर्व या ठिकाणी प्रश्नांचे या ठिकाणी या पुस्तकामध्ये विश्लेषण केलेलं आहे. बघा, आतापर्यंत बघा सामान्य ज्ञान या विषयाचे बघा सर्व बघा प्रश्न याच पुस्तकातून रिपीट झालेले आहेत. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, जर तुमचा बघा सरळ सेवा या ठिकाणी परीक्षा असेल तर या ठिकाणी हे पुस्तक या ठिकाणी एकदम बेस्ट ठरणार आहे. बघा, GSचा बघा मोठा अभ्यासक्रम कमीत कमी वेळेमध्ये पूर्ण करणारे बघा या ठिकाणी एकमेव दर्जेदार या ठिकाणी पुस्तक आहे. बघा, हे पुस्तक विजयपथ पब्लिकेशन पुणे यांचे या ठिकाणी पुस्तक आहे. लेखन व संकलन पहा विकास सिंधाळकर सर, सचिन कुरुंदकर सर व कपिल कलकेकर बघा सरांनी या ठिकाणी हे लेखन व संकलन केलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा तुमची बघा सरळ सेवेची बघा परीक्षा असेल तर या ठिकाणी बघा एकदम या ठिकाणी बेस्ट हे पुस्तक ठरणार आहे. जर तुम्हाला बघा हे पुस्तक घ्यायचं असेल तर या पुस्तकाची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. लिंकला क्लिक करून तुम्ही या ठिकाणी पुस्तके घेऊ शकता. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, या ठिकाणी काय विचारला आहे, भारतामध्ये विचारले एकूण वनपैकी बघा किती टक्के क्षेत्र हे हिमालयामध्ये आहे? भारतामध्ये बघा एकूण वन क्षेत्रापैकी किती टक्के बघा वन क्षेत्र हे हिमालयामध्ये आहे? बघा, PYQ प्रश्न आहे आणि महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर काय असेल? बघा, भारतामधील बघा एकूण वनापैकी 52% बघा वन क्षेत्र हे हिमालयामध्ये आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7 बघा, या ठिकाणी काय विचारला आहे, शिवपुरी हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे? शिवपुरी. बघा, सर्वांनी सांगायचे शिवपुरी हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे? तर याचे योग्य उत्तर काय असेल? शिवपुरी बघा हे राष्ट्रीय उद्यान मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, या ठिकाणी काय विचारला आहे, बॉक्साईट या खनिजापासून कोणता धातू मिळतो? बॉक्साईट बघा खनिज आहे, या खनिजापासून कोणता धातू मिळतो? तर याचे योग्य उत्तर काय असेल? बॉक्साईट बघा बॉक्साईटपासून बघा प्रामुख्याने ॲल्युमिनियम हा धातू मिळतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9 बघा, या ठिकाणी काय विचारलं, रूरकेला हा लोहपोलाद कारखाना कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा, मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, रूरकेला लोहपोलाद कारखाना कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा, याचे योग्य उत्तर काय असेल? रूरकेला बघा हा लोहपोलाद कारखाना ओडिशा राज्यामध्ये आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, या ठिकाणी काय विचारला आहे, सवाई मानसिंग बघा हे आंतरराष्ट्रीय बघा या ठिकाणी विमानतळ कोणत्या शहरामध्ये आहे?
सवाई मानसिंग बघा आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या शहरामध्ये आहे? तर याचे योग्य उत्तर काय असेल? सवाई मानसिंग बघा हे आंतरराष्ट्रीय विमानतळ जयपूर या शहरामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे बघा रेल्वे भरती बघा ग्रुप डी बघा असेच बघा महत्त्वपूर्ण 4000 बघा प्रश्नाचे महत्त्वपूर्ण PDF आहे. त्यामध्ये बघा जीकेचे प्रश्न असतील, चालू घडामोडीचे प्रश्न असतील, विज्ञानचे प्रश्न असतील, गणितचे प्रश्न असतील. बघा ज्यांना कोणाला बघा हे सर्व महत्त्वपूर्ण प्रश्नांची PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 149 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत बघा हे सर्व PDF हे पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे. बघा प्रश्न क्रमांक 11 या ठिकाणी काय विचारला आहे? खालीलपैकी कोणत्या वर्षी केंद्रामध्ये आरोग्य आणि कुटुंब कल्याण या खात्याची स्थापना करण्यात आली होती? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण या खात्याची स्थापना विचारली कोणत्या वर्षी करण्यात आली होती? तर याचे योग्य उत्तर काय असेल? सन 1966 या वर्षी आरोग्य आणि कुटुंब कल्याण या खात्याची बघा स्थापना करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 12 बघा या ठिकाणी काय विचारलाय? सम्राट अशोकाने खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी प्राचीन बौद्ध स्तूप बांधला होता? बघा सम्राट अशोकाने विचारले कोणत्या एका ठिकाणी प्राचीन बौद्ध स्तूप बांधला होता? तर याचे योग्य उत्तर काय आहे? सांची. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 13 बघा या ठिकाणी काय विचारलं? कोलोरॅडो. बघा कोलोरॅडो हा काय आहे? वाळवंटी प्रदेश आहे. कोणत्या खंडामध्ये आहे? सर्वांनी सांगायचं बघा कोलोरॅडो हा वाळवंटी प्रदेश कोणत्या खंडामध्ये आहे? योग्य उत्तर काय असेल? उत्तर अमेरिका. उत्तर अमेरिकेमध्ये बघा कोलोरॅडो हा वाळवंटी प्रदेश आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय? अटलांटिक व पॅसिफिक महासागर यांना जोडणारा कालवा कोणता आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? अटलांटिक व पॅसिफिक महासागर यांना जोडणारा कालवा विचारला कोणता असेल? पनामा कालवा. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा अंदमान व निकोबार या द्वीप समूहामध्ये सर्वोच्च शिखर कोणतं आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? अंदमान व निकोबार या द्वीप समूहामध्ये सर्वोच्च शिखर कोणतं आहे? तर सॅडल बघा या ठिकाणी सर्वोच्च शिखर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय? गुप्त साम्राज्याची स्थापना खालीलपैकी कोणी केली? गुप्त साम्राज्याची बघा स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? तर याचे योग्य उत्तर काय असेल? श्री गुप्त यांनी गुप्त घराण्याची स्थापना त्यांनी केलेली आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारला? बॉम्बे क्रॉनिकल या नावाचं बघा वर्तमानपत्र हे कोणाचं वर्तमानपत्र आहे? तर याचं योग्य उत्तर काय पाहिजे? बॉम्बे क्रॉनिकल बघा या नावाचं वर्तमानपत्र हे फिरोजशाह मेहता बघा यांचं या ठिकाणी हे वर्तमानपत्र होते. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा हुंडा प्रतिबंधक कायदा. बघा बऱ्याचदा परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. हुंडा प्रतिबंधक बघा हा कायदा कोणत्या वर्षीचा कायदा आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? सन 1962 बघा या ठिकाणी या वर्षाचा म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा भारतामध्ये विचारले भारतामध्ये कायद्याची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था खालीलपैकी कोणती? बघा कायद्याची निर्मिती कोणत्या ठिकाणी होत असते? लोकसभा, राज्यसभा, संसद, राष्ट्रपती भवन. कायद्याची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था म्हणजे कोणती असेल? तर संसद आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20 बघा काय विचारलं? कुचिपुडी बघा हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याचा नृत्य? कुचिपुडी. बघा कुचिपुडी कुठला आहे? तर कुचिपुडी विद्यार्थी आंध्र प्रदेश राज्याचा आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचार? भारतामध्ये सर्वात जास्त बघा तांब्याचं उत्पादन कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. भारतामध्ये बघा सर्वात जास्त तांब्याचे उत्पादन कोणत्या राज्यामध्ये होत असते? तर याचे योग्य उत्तर काय असेल? झारखंड बघा विद्यार्थी मित्रांनो या राज्यामध्ये सर्वाधिक तांब्याचं उत्पादन हे होत असते. बघा प्रश्न क्रमांक 22 या ठिकाणी काय विचारलाय? संदेश वहनासाठी कोणत्या थराचा वापर होतो? बघा संदेश वहनासाठी बघा विद्यार्थी मित्रांनो तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे. आयनांबर या थराचा या ठिकाणी वापर हा होत असतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतीय पठारावर विचारले कोणती नदी ही सर्वात लांब आहे? भारतीय पठारावर सर्वाधिक लांबीची नदी कोणती नदी आहे? गोदावरी नदी. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये विचारले कोणते पठार हे खनिज संपत्तीचे पठार म्हणून ओळखले जाते? बघा खनिज संपत्तीचे पठार. बघा या पठारामध्ये काय आहे? फक्त आणि फक्त खनिज. मग याचे योग्य उत्तर काय पाहिजे? खनिज संपत्तीचे पठार म्हणून पहा
छोटा नागपूरचे पठार या ठिकाणी ओळखले जातात. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारला आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मते कोणते कलम हे संविधानाचा आत्मा आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. मागील बघा परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मते विचारले कोणता कलम हे संविधानाचा आत्मा आहे? कलम 32 ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. बघा प्रश्न क्रमांक 26 ॲम्नेस्टी इंटरनॅशनल या चळवळीचं उद्दिष्ट खालीलपैकी काय आहे? ॲम्नेस्टी इंटरनॅशनल या चळवळीचं बघा उद्दिष्ट काय आहे? बघा मानवी हक्क संरक्षण. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 27 बघा या ठिकाणी काय विचारलं, जांभी मृदा विचारली सामान्यपणे कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळते? जांभी मृदा. बघा याचे योग्य उत्तर काय पाहिजे, ज्या प्रदेशामध्ये बघा सर्वाधिक पाऊस असतो त्या ठिकाणी जांभी मृदा आढळते, म्हणजे रत्नागिरी जिल्हा. बघा ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार कोणाला असतो? बघा ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार कोणाला असतो? राज्य सरकार. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 29 बघा या ठिकाणी काय विचारला आहे, पेथेरा टायग्रिस. पेथेरा टायग्रिस विचारले हे कोणत्या प्राण्याचे या ठिकाणी शास्त्रीय नाव आहे? पॅथेरा टायग्रिस. बघा याचे योग्य उत्तर काय पाहिजे, पॅथेरा बघा टायग्रिस हे वाघाचे या ठिकाणी शास्त्रीय नाव आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, आहारामध्ये विचारले ऊर्जेचा प्रमुख स्रोत कोणता असतो? आहारामध्ये ऊर्जेचा प्रमुख स्रोत कोणता असतो? जीवनसत्वे, कर्बोदके, प्रथिन, मेद. आहारामध्ये ऊर्जेचा बघा प्रमुख स्रोत कर्बोदके असतो, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 30 बघा या ठिकाणी काय, लक्षद्वीप बेटे कोणत्या समुद्रामधली बेटे आहे? लक्षद्वीप बेटे. बघा याचे योग्य उत्तर काय पाहिजे, लक्षद्वीप बेटे बघा ही अरबी या समुद्रामधली बेटे आहेत, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. बघा मसुरी हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? मसुरी. मसुरी बघा हे थंड हवेचं ठिकाण उत्तराखंड या राज्यामध्ये आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी मसुरी हे उत्तराखंड राज्यामध्ये. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 32 बघा या ठिकाणी काय, समाज स्वास्थ्य या नावाचं मासिक हे कोणी सुरू केलेलं मासिक आहे? समाज स्वास्थ्य. तर याचं योग्य उत्तर काय पाहिजे, र.धो. कर्वे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, कोरोमंडल. बघा कोरोमंडलची किनारपट्टी कोणत्या राज्यामध्ये आहे? कोरोमंडलची किनारपट्टी, कोरोमंडलचा किनारा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे, कोरोमंडल बघा किनारपट्टी प्रामुख्याने तामिळनाडू राज्यामध्ये आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारला आहे, बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी यांची स्थापना कोणी केली? बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी यांची स्थापना कोणी केली? योग्य उत्तर काय असेल, बघा जगन्नाथ शंकर सेठ बघा यांनी बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी बघा त्यांनी स्थापना केली. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 35 बघा या ठिकाणी काय विचारला आहे, खालीलपैकी कोणत्या पिगमेंटमुळे फळामध्ये लाल रंग येतो? बघा फळामध्ये लाल रंग कशामुळे येतो? लायकोपिन, अँथ्रोसायनिन. बघा याचं योग्य उत्तर काय पाहिजे, बघा लायकोपिन बघा या घटकामुळे फळामध्ये लाल रंग येत असतो. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारला, भारतामध्ये कोणते बघा कोणत्या अंशाचे रेखाव्रत हे प्रमाण रेखाव्रत? बघा प्रमाण रेखाव्रत मग कोणतं असेल, बघा 82. बघा 82 बघा हे पूर्व काय आहे, भारतामधलं प्रमाण रेखाव्रत आहे. ऑप्शन क्रमांक बघा 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 37 बघा या ठिकाणी काय विचारला आहे, राज्यांची महाधिवक्ता. बघा राज्यांचे महाधिवक्ता असतात, त्यांची नेमणूक खालीलपैकी कोण करतात? राज्यांचे महाधिवक्ता. बघा सर्वांनी सांगायचं आहे, राज्यांचे महाधिवक्ता यांची नेमणूक हे राज्यांचे राज्यपाल करत असतात, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारला आहे, राष्ट्रसंत बघा तुकडोजी महाराज यांनी आपल्या गुरुकुंज आश्रमाची स्थापना सन 1935 मध्ये कोणत्या ठिकाणी केली? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, गुरुकुंज आश्रम यांची स्थापना कोणी केली? राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी गुरुकुंज आश्रमाची स्थापना केलेली आहे. या आश्रमाची स्थापना सन 1935 मध्ये कोणत्या ठिकाणी केली? अशा बघा प्रकारचा तो प्रश्न आहे. योग्य उत्तर काय पाहिजे, मोजरी. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक बघा 39, सार्क संघटनेमध्ये खालीलपैकी किती देशांचा समावेश? सार्क कंट्रीज. बघा सार्क कंट्रीजमध्ये बघा एकूण 8 देशांचा समावेश आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. रयत शिक्षण संस्था यांची स्थापना कोणी केली?
बघा, रयत शिक्षण संस्था यांची स्थापना कोणी केली? कर्मयूर भाऊराव पाटील. बघा, आणि रयत शिक्षण संस्था बघा त्यांनी स्थापना केली, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, भारतीय राज्यघटनेच्या बघा सरनाम्यामध्ये सर्वात प्रथम घटना दुरुस्ती कोणत्या वर्षी करण्यात आली? बघा, भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये सर्वात प्रथम घटना दुरुस्ती कोणत्या वर्षी करण्यात आली? सन 1976. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, दगडी कोळशाच्या उत्पादनामध्ये जागतिक उत्पादनामध्ये भारताचा जगामध्ये कितवा क्रमांक लागतो? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. दगडी कोळशाच्या जागतिक उत्पादनामध्ये भारताचा कितवा क्रमांक लागतो? 4था क्रमांक लागतो. बघा, ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, खालीलपैकी कोणता पदार्थ हा चुंबकीय पदार्थ नाही? लोखंड चुंबकीय आहे. बघा, निकेल कोणत्याला पाहिजे? कोणता पदार्थ चुंबकीय नाही? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. कोणता पदार्थ या ठिकाणी चुंबकीय पदार्थ नाही? प्रश्न क्रमांक पुढचा बघा, का भारतामधली सर्वात लांब हिमनदी कोणती आहे? बघा, हिमनदी कोणती सर्वाधिक लांब? तर सियाचीन. विद्यार्थी मित्रांनो, भारतामध्ये बघा सर्वाधिक लांबीची या ठिकाणी हिमनदी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात. भिलाई येथील लोहपोलाद कारखाना यांची बघा निर्मिती कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये झाली होती? भिलाई येथील लोहपोलाद कारखान्याची निर्मिती ही दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये झाली होती, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, खालीलपैकी कोणती संज्ञा ही गाळाच्या जमिनीशी संबंधित नाही? गाळाची बघा जमीन असते, कोणती एक संज्ञा आहे जी संज्ञा गाळाच्या जमिनीशी संबंधित नाही? तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे? खादर, भागर, भाबर, रेगूर. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. बघा, प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय? संयुक्त राष्ट्र संघटना यांची स्थापना कोणत्या वर्षी? संयुक्त राष्ट्र संघटना सन 1945. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, नॅटो या संघटनेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी? नॅटो या संघटनेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी? नॅटो तर कुठं असेल? ब्रुसेल्स. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. जागतिक वसुंधरा दिन कोणत्या दिवशी असतो? जागतिक वसुंधरा दिन. योग्य उत्तर काय पाहिजे? 22 एप्रिल. या दिवशी काय असतो? जागतिक वसुंधरा दिन असतो. गोबर गॅसमध्ये कोणता वायू असतो? गोबर गॅसमध्ये विचारले कोणता वायू असतो? मिथेन. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, भारतीय राज्यघटनेमध्ये समानतेचा अधिकार यांच्या संबंधीचं कलम कोणतं आहे? समानतेचा अधिकार, द राईट ऑफ इक्वॅलिटी. कोणता असेल? समानतेचा अधिकार भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 14 ते 18 मध्ये बघा समानतेचा अधिकार देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये समान नागरी कायदा यांची तरतूद करण्यात आलेली आहे? समान नागरी कायदा. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. आणि पहा, आपल्याकडे रेल्वे ग्रुप डी भरती बघा महत्त्वपूर्ण असेच बघा या ठिकाणी 4 बघा 1000 प्रश्नाचे वन लायनर बघा महत्त्वपूर्ण MCQ टाईप विथ आन्सर या ठिकाणी चालू घडामोडी असेल, GK असेल बघा, गणित असेल, विज्ञान असेल बघा, सर्वांचे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF आहेत. ज्यांना कोणाला पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 149 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत बघा व्हॉट्सअपवर हे सर्व PDF हे पाठवले जातील. बघा, याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.